बोर्णे घाटात सेल्फी काढताना एक तरुणी दरीत पडली आहे आणि या मुलीचं आडनाव देशमुख असे कळतंय। ठोसेघर जवळच्या दरीत ही तरुणी गाडीसह 250 फूट खोल खाली पडली आहे। साताऱ्यातल्या ठोसेघर जवळची ही घटना आहे। सुजित आंबेकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। सुजित, नेमकं काय घडलं? सौरभ, अत्यंत धक्कादायक घटना आहे। 5 मुलं होती, 5 मुलं आणि 2 मुली होत्या। या पिकनिकसाठी सातारच्या ज्या सज्जनगड ठोसेघर परिसर आहे त्या फिरायला आल्या होत्या। सज्जनगडवरून ठोसेघरला जाताना एक बोर्णे नावाचा एक मोठा घाट आहे आणि हा घाट अतिशय खोल आहे। तर यातल्या ज्या ही सगळीजण होती ही सेल्फी काढत होती आणि त्यातली एक देशमुख नावाची जी मुलगी जी आम्हाला आता थोड्या वेळापूर्वीच माहिती मिळाली, ती एकदम घाटाच्या कडेला उभी होती। थोडंसं मी करेक्शन करतो की गाडी काही तिची गेली नाहीये, परंतु मुलगी स्वतः ती दरीत पडली, सेल्फी काढत होती आणि सेल्फी काढताना ती दरीत कोसळली। साधारण ही 250 फूट खोल दरीत आहे, मात्र एका कड्याला लागून साधारण 40 फुटावरती ही मुलगी तिथंच अडकली। त्या मुलीची आता कंडिशन क्रिटिकल आहे। सातारचे पोलीस असतील, शिवेंद्राचे ट्रेकर्सची टीम असेल, परत ठोसेघरची वन समिती असते, यांनी शर्थीचे प्रयत्न करून थोड्याच वेळापूर्वी म्हणजे अगदी 10 मिनिटापूर्वी मुलीला बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। साताऱ्यातल्या मोरिया नावाचं एक हॉस्पिटल आहे, तिच्यावरती आता मुलीचे उपचार सुरू आहेत। थोड्याच वेळात आणखी आपल्याला जशी जशी अपडेट मिळेल या घटनेच्या बाबतीत नक्कीच आपण आपल्या प्रेक्षकांना देत राहू। सौरभ, धन्यवाद सुजित, आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। तर आपण बघतोय सेल्फी काढण्याच्या नादात एक तरुणी 250 फूट खोल दरीत कोसळली, मात्र बचाव पथकानं तिची सुखरूप सुटका केलेली आहे। बचाव पथकानं शर्थीचे प्रयत्न केले आणि तिची सुखरूप सुटका केली।